का पकडलायस ड्रेस? काय पाहिजे तुला? काय पाहिजे सांग? काय पाहिजे? ब्लॅकी सोड. सोडणार नाहीस का? नाही सोडणार? नाही सोडणार का? शुभ सकाळ मंडळी. सकाळ झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपली इथे स्वयंपाकाची सुरुवात. आणि इथे मी चहा झालेला आहे, कणिक मळून ठेवलेली आहे. आज करणार आहे फोडीचं वांग्याचं भरीत. अशा पद्धतीने फोडी करून घेतलेले आहेत आणि हे भरीत करायचं आहे आता. कारण ही वांगी जी आहेत ना ती मोठी मोठी होती, त्याच्यामुळे मग त्याचं मसाला वांग किंवा त्याची आमटी म्हणजे कालवणसुद्धा करता येऊ शकत नव्हतं, म्हणून मग चला म्हटलं असं. तर भरीतसुद्धा 3 ते 4 प्रकारे करता येतं, त्यातला हा एक प्रकार आहे. तर इथे कांदा भरपूर घेतलेला आहे मी आणि याला आता फक्त म्हणजे कांदाच घालायचा आहे जास्त. आणि नंतर मग शेंगदाण्याचा कूट वगैरे तर ते पुढे जाऊन आपल्याला पाहायचंच आहे. याला वाटण वगैरे काही घालायचं नसतं, हे फक्त म्हणजे कांदा जास्त वापरूनच करायचं असतं. तर इथे मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे तेलात आणि तो लाल होईपर्यंत परतलेला आहे. त्यानंतर मग ज्या वांग्याच्या फोडी होत्या त्या पाण्यात टाकून ठेवलेल्या त्यासुद्धा घेतलेल्या आहेत. आणि इथे मग चटणी आणि मीठ हे तर महत्त्वाचंच आहे. एवढंच फक्त. याला जिरे मोहरी वगैरे काहीही लागत नाही, फक्त आणि फक्त कांदा लागतो, चटणी मीठ आणि त्यानंतर मग म्हणजे होत आलं की थोडासा शेंगदाण्याचा कूट, तोसुद्धा असा जरा मोठा मोठा, आणि थोडंसं अंगाबरोबर पाणी ठेवायचं आणि झाकून ठेवायचं. आता भाजी इकडे होते आहे, मी कढई उचलून ठेवते आणि पटकन आता चपाती करून घेते. कारण आशूची गडबड असते रोजची सकाळची, तिला कॉलेजला जायचं, त्याच्यामुळे मला डबा हा उरकावाच लागतो आणि डब्याबरोबरच माझा हा पूर्ण स्वयंपाक होऊन जातो. भाजी चपाती असाच माझा हा रोजचा स्वयंपाक असतो. ज्या दिवशी सगळे घरी असतात त्या दिवशी माझा पूर्ण स्वयंपाक असतो, म्हणजे आमटी भात भाजी चपाती वगैरे असं सगळं असतं. आणि कधी समजा जर काही कार्यक्रम असेल काय असेल तर. आणि अशा पद्धतीने इथे आता चपाती पण म्हणजे पटपट करून घेत आहे, म्हणजे कसं ती पण लगेच झालं की ती पण डबा घेऊन जाईल. आणि आता चपाती पण माझ्या होतच आलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता हे आपलं वांग्याचं भरीत किती छान झालेलं आहे आणि मस्त तेल सुटलेलं आहे त्याला. आणि दाण्याचा कूट म्हणजे शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो मोठा मोठा टाकल्यामुळे बघा असं म्हणजे या पद्धतीने होतं. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. सकाळची सुरुवात झालेली आहे. छान असं वांग्याचं भरीत आज बनवलेलं आहे आणि चपाती. आशू डबा घेऊन गेली आहे. अहोना नाईट होती तर ते आलेले आहेत आणि येऊन पुन्हा मग जेवण करून पुन्हा आता गेले आहेत. त्यांना म्हणजे बोलवणं आलं त्याच्यामुळे त्यांची 24 तास ड्युटी असते, त्याच्यामुळे त्यांचा कधी आपण गॅरंटी धरू शकत नाही कधी घरी असतील असं. तर आता तेही गेलेले आहेत आणि माझंही आता सगळं काम आवरलेलं आहे. आता थोडंसं शिवाज्ञाकडे जाऊन येते आणि त्यानंतर मग जायचं आहे तिचं फोटो काढायला. तर आता बघूयात काय ठरतं आहे ते. आता सुरभी काय म्हणते त्याच्यावर बघूयात आणि मग ठरवूयात मग तिचे आज फोटो काढायचे की नाहीत ते. तर चला जाऊया शिवाज्ञाकडे. शिवाज्ञा शिवाज्ञा हा कशाच येत आहे? कुठे गेला पिल्लू? हसते बघ कशी. चापली चापली लबड. कशा हसताय पिल्लू? पिल्लू काय झालं मग तिचा फोटो काढायचं? आता नाही म्हणते का? पण ती राहील का? झोप तर तिची हे झाली पाहिजे, नाही तर मग 4 वाजता जाऊ. कल्लू दादा नाही मामा, कल्लू मामा. कुठं गेलायस? काळ्या दाद्या काळ्या दाद्या. बघ तुला चुकीच्या हातात शॉट दे. का काय झालं हाताला? त्या हात मारून देत नाही ती बघते बघ कशी. कुठे शिवाज्ञा? झोपली झोपली. लबाड लबाड. शिवाज्ञा झोपते बरं का. हा कुणी उठू नका तिला. हा उठू नका शिवाज्ञाला. झोपते ना तू?
नाही झोपत, नाही झोपत तू? नाही म्हण, नाही म्हण, नाही म्हण, नाही म्हण, नाही झोपत ना तू? नाही ना झोपत? नाही नाही म्हण, नाही नाही म्हण, नाही 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 तू म्हण, नाही नाही नाही. नाही झोपत शिवाज्ञा, खेळते शिवाज्ञा है ना? पाहिजे मोबी, पाहिजे तुला? तुला पाहिजे? नाही म्हण, नाही म्हण, नाही म्हण, नाही म्हण, नाही म्हण. विठ्ठल विठ्ठल करून दाखव. चल विठ्ठल 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 विठ्ठल. नीट नीट विठ्ठल विठ्ठल करा दोन्ही हाताने. विठ्ठल विठ्ठल. ओ विठ्ठल विठ्ठल. हां करा. कसं? विठ्ठल विठ्ठल. दोन्ही हाताने, दोन्ही हाताने. विठ्ठल 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 विठ्ठल. देव बाप्पा, देव बाप्पा. चांदो मामा कुठे आहे का पिलू? चांदो मामा, चांदो मामा ये ये. कसं बघतंय? न न न न न न न न. हा झोप आले, आता झोप आले, झोप आले. थापी थुपी चालले, थापी थुपी, थापी थुपी. वाव वाव. पिलू. आत्ता गप्पा मारत होती आणि आता लगेच झोपली बघा शिवाज्ञा. हो झोपली शिवाज्ञा, खरंच झोपली ती. आता आता तिला झोपवते. गुंडू प्लॅन मध्ये चेंज झालंय. पिल्लूचे फोटो काढायला जायचं होतं पण पिल्लू झोपलंय, त्याच्यामुळे मग ते कॅन्सल केलेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत डी-मार्टला आपला महिन्याचा किराणा भरण्यासाठी. तर अहो मी आणि चैतन्य निघालो आहोत. तर चला आता निघतो आहोत डी-मार्टला, नंतर बोलूयात. एवढा सारा बाजार घेतलाय आणि आता इथे चैतन्य टी शर्ट बघतोय. चैतन्य आणि अहो दोघंही टी शर्ट बघताय आणि मी आपली उभी आहे, यांचा फोटो व्हिडिओ करते. एल मोठं, एम छोटं, मग हा कुठला आहे? मग तो पण मोठा होईल. तो केवढा दिसतो चैतन्य? ट्राय करून ये बरं. घे मग. माशा. हां दुसरा चा बाजार असा भरलेला कधी पाहिलाय का मंडळी? अख्खी डिक्की फुल झालेली आहे. आणि घरी गेल्यानंतर लगेच काढून घ्यायचं आणि लगेच हे साहित्य भरून घ्यायचं. चला आता निघतो घराकडे. बाजार घेऊन झालेला आहे आणि आता निघतो घराकडे. आणि वातावरण पण खूप पावसाचं झालेलं आहे. तर चला निघूयात. गाडीत बसल्यानंतर पुन्हा थोडं पुढं आल्यावर परत आहोंचा मूड चेंज झाला. म्हणे मासे घ्यायचे आहेत म्हणून मग आता परत तिथून वाईला आलो आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता मासे, आणि मासे खूप छान आहेत. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि फ्रेश मासे असतात सगळे. पण इथे सगळा माल संपलेला आहे बऱ्यापैकी. रोजच्या रोज माल येतो आणि रोजच्या रोज हे पूर्ण सगळे भरलेले असतात, जे हे बॉक्स आहेत ते. आणि बघा इथे तर 2च पीस राहिलेले आहेत. तर आपण पापलेट घेतलेला आहे आणि हे दादा बघा किती छान प्रकारे देतात इथे कट करून. आणि खूप छान एकदम स्वच्छ वगैरे करून देतात आणि मासेही खूप छान असतात. तर चला मंडळी, आल्या आल्या आता उद्योगाला लागायचं आहे. आता वाजले 8:30, आधीच उशीर झालेला आहे. आणि आता ब्लॅकीला तिथे पीस दिला आहे तर त्याने तो पीस दुधात उडवला आहे आणि आता दूध पीत बसला आहे. ब्लॅकी काय रे? ते बघा पीस टाकला आहे दुधात आणि दूध पितोय. तर चला, त्या दिवशी आणलेली सुरमई आणि आज आणले पॉपलेट.
आता मस्तपैकी याचासुद्धा आपल्याला रस्सा आणि फ्राय करायचा आहे. मी आता लगेच तयारीला लागते. सेम प्रोसेस केलेली आहे मी. त्या दिवशी जसं केलं मॅरिनेट त्याच पद्धतीत करून ठेवलेलं आहे आणि आता याला आपल्याला 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं आहे असंच. आणि त्यानंतर मग घेते मी फ्राय करायला. आणि इथे बघू शकता इथे रस्सा पण तयार आहे. रस्सा छान असा कढतोय. तर आता रस्सा झाला की लगेच मी ही कढई उतरून बाजूला ठेवते आणि इथे लगेच मग हे जे पॉपलेटचे पीस आहेत तर मग हे फ्राय करून घेते. मी आता इथे मासे फ्राय करायला घेतलेत आणि बाजार तर अजून तसाच पडलेला आहे सगळा. तुम्ही ते बघू शकता माझ्या पाठीमागे. तो मी आता नंतर भरेन, पण मी तुम्हाला अजून एक गंमत दाखवते. लकी काय सोड, ड्रेस सोड. का पकडलायस ड्रेस? काय पाहिजे तुला? काय पाहिजे सांग. काय पाहिजे? ब्लॅकी सोड. सोडणार नाहीस का? नाही सोडणार? नाही सोडणार का बरं? दिला ना तुला खाऊ? छान छान पीस दिला की नाही तुला? हां, मसालेवाला पाहिजे. मसालेवाला आवडतो पिलूला. बरं सोड, झालं की लगेच देते मी तुला. झाल्यावर देते. चल सोड सोड. इथलं कसं आहे ते, इतका हट्टी आहे ना. मुलं मला त्रास देत नाहीत एवढा हा त्रास देतो मला आणि सारखा मागे मागेच असतो माझ्या. तर चला आता पटकन फ्राय करून घेते कारण वेळही खूप झालेला आहे. आत्ता वाजले आहेत 9:15 आणि मग परत ते सगळं फ्राय करून होईपर्यंत अजून वेळ होईल. असंही आम्ही उशिरा जेवतो पण तरी पण बाहेरून आलं की थोडंसं कंटाळा येतो नाही का. आणि आज खूप उलटी सुलटी कामं झालेली आहेत कारण आज अचानक पिलूचे फोटो काढायला जायचं होतं शिवाज्ञाचे, तर ते कॅन्सल झालं. अचानक डीमार्टला जायचं ठरलं. तिथूनच परत गाडीत बसल्यानंतर मग म्हटले की आज मासे खायचेत. तर मग तिथून मग वाईला गेलो. नवीनच झालेलं आहे AN फिश मार्केट कराड. तर तिथे गेलो आणि तिथून मग परत मासे घेतले आणि मग यायला 8:30 वाजले. तर आता तीच तयारी चालू आहे. तर पटकन आता करून घेते आणि मग बोलूयात. तेल छान असं तापलेलं आहे. आता पटापट याच्यामध्ये हे सोडून घेते. मस्त फ्राय होतं पॉपलेट. काय आहे ना की म्हणजे सगळ्यांना हे अशा प्रकारेच फ्राय केलेलं आवडतं. मी अजून 2-3 प्रकारे करते. रवा लावूनसुद्धा करते आणि नुसतं चटणी मीठ आणि लसूण खोबरं जे आहे तर त्याच्यामध्येही करते आणि अजून वेगळ्या पद्धतीने करते. पण सगळ्यांना घरात याच पद्धतीने आवडतं त्याच्यामुळे मग मी असंच करण्याचा प्रयत्न करते. कारण शेवटी घरातल्यांना जसं म्हणजे छान वाटेल त्याच पद्धतीत आपण दिलं पाहिजे करून नाही का. तर बघा मी या पद्धतीने करते. तुम्ही कसं करता मला नक्कीच कमेंट्स करून सांगा की तुम्ही कुठल्या पद्धतीने फ्राय करता फिश. कुठलाही फिश कुठल्या पद्धतीने फ्राय करता मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि किती सुंदर झालेले आहेत बघा. माझ्याकडे विडाचा वगैरे किंवा दुसरा तवा नाही आहे. मी लोखंडी तव्यामध्येच करते आणि जरा पण खाली म्हणजे चिकटत नाही काय नाही. मसालासुद्धा आहे असा सगळा त्या पिसांना लागलेला असतो आणि खूप सुंदर असं होतं. तर इथे छान असे फ्राय झालेले आहेत. आता हे मी पटकन काढून घेते एक एक करून. आणि असं काढताना आपल्याला दिसतं की अरे किती तेल आहे म्हणून, पण यावर तेलही राहत नाही आणि खूप सुंदर प्रकारे होतं. तुम्हाला मी परत म्हणजे नंतर दाखवतेच पूर्ण झाल्यानंतर. तर बघा या पद्धतीने किती छान फ्राय झालेले आहेत ना. आणि आता हे सगळे काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीचे पण राहिलेले आहेत ते सगळे फ्राय करून घेते. खूप लेट झालं आहे आज एकतर कंटाळा पण खूप आला आणि त्यात ही वाढीव कामं त्याच्यामुळे तर काय बोलायलाच नको. तर हे अशा पद्धतीने आता फ्राय करून घेतलेले आहेत आणि पुन्हा बाकीचे पण असेच फ्राय करून घेते आणि मग जेवायला घेते लगेचच. तर इथे तयार आहे छान असा पॉपलेटचा रस्सा फ्राय आणि चपाती, लिंबू, कांदा आणि भात असं छानसं जेवण. तर हे ताट तयार आहे.
तर मंडळी आम्ही सगळे आज हॉलमध्ये जेवायला बसलो आहोत आणि छान अशी ही आमची पार्टी चालू आहे आणि पुढे मॅचही चालू आहे. त्याच्यामुळे हॉलमध्ये जेवायला घेतलेलं आहे. तर झालेलं आहे जेवण. चला या सगळ्यांनी जेवण करायला. थांब तर तो पायानं कसं वळतोय ते बघायचं मला. बेकी ए चोरा काय तर मंडळी आत्ताच जेवण झालेलं आहे. आत्ताच जेवणावर ताव मारलेला आहे. तर आता मारायचा आहे भांड्यांवर ताव. हा पडला आहे पसारा आणि तुम्ही ते बघू शकता. तर हे सगळं आवरायचं आहे आणि आता सुरुवात करते. भांडी घासून घेते आणि बाजार तर अजून पडलेलाच आहे. पण बाजार पडलाय खरा, पण मला खरंच इतका कंटाळा आलेला आहे ना. भांडी घासून घेते आणि मग बघूयात, जर वाटलंच तर पटकन बाजार भरून घेते, नाहीतर मग बाजार आता उद्याच भरेन. तर आता चला पटकन भांडी घासून घेते. तर मंडळी छान असं जेवणही झालेलं आहे आणि आता भांडीही आवरून झालेली आहेत. फक्त बाजार भरायचा राहिलेला आहे. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक केल्यानंतर जे ऑल नोटिफिकेशन येतात त्याच्यावरही पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ते ज्यावेळेस तुम्ही कराल तर त्यावेळेस मी जे व्हिडिओज अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत लगेच येऊन जातील आणि तुम्हाला ते पाहता येतील. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा. बाय.